मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निष्काळजीपणा, अपूर्ण गटारीत बुलेरो कोसळली, नागरिकांचा संताप। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील विसरवाडी येथील हार्दिक पेट्रोल पंपाजवळ अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आलेल्या गटारीमुळे आणखी एक अपघात घडला। संबंधित विभाग बळी जाण्याची वाट तर पाहत नाही ना, असा सवाल प्रवासी व वाहनधारकांनी केला आहे। नवापूरहून विसरवाडीकडे येणारी बुलेरो वाहन क्रमांक MH39C4666 समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट गटारीत कोसळली। अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले। संबंधित ठिकाणी गटारीचे काम अपूर्ण असूनही सुरक्षिततेसाठी कठडे, रिफ्लेक्टर किंवा पुरेसे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत। त्यामुळे वाहनचालकांचा जीव रोज धोक्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। महामार्गावर वारंवार अपघात होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। आणखी किती अपघात झाल्यावर महामार्ग प्रशासन जागे होणार, असा सवाल उपस्थित करत अपूर्ण गटारीचे काम तातडीने पूर्ण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सप्तनगरी न्यूज। हा नॅशनल हायवे नंबर 53 ॲक्सिडेंट व मृत्यूच्या विषयात पडला। हा तुमच्या समोर लाईव्ह दिसत आहे। नॅशनल हायवेवाल्यांनी सर्व्हिस रोड तो बनवला, पण त्याची गटर लाईनचे काम अपूर्ण ठेवलं। मागील 2 वर्षापासून हे काम अपूर्ण आहे, तो कोणी लक्ष नाही देत। तर मागील 2 वर्षापासून ह्या आपल्या समोर दिसलेल्या खड्ड्यात सर्व्हिस रोडच्या लगत बिलकुल खड्डा आहे। तिथं कित्येक बाईकवाले व कित्येक लोक पडून गेले, पण त्याची प्रशासनाला किंवा हे नॅशनल हायवेवाल्यांना काही पडलेलं नाही। आज परत हा एक ॲक्सिडेंट तुमच्या समोर झालेला आहे। मला वाटतं अजून किती निष्पाप लोकांचा जीव व किती लोकांचे ॲक्सिडेंट होईल याचा भरोसा नाही। तरी प्रशासनाने व नॅशनल हायवेवाल्यांनी याच्याकडे दुर्लक्ष न करता तात्कालिक हा गटरचं काम करून प्रवाशाच्या सुरक्षेविषयी लक्ष ठेवावे ही विनंती।